नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी येणाऱ्या काही भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट आला असून त्यामध्ये असे होणार की सिंधू आणि राघवचे बाळ आता लवकरच येणार असते। मधूला खूप त्रास सुरू झालेला असतो आणि राघव हा ऐन वेळेस मधू बेशुद्ध पडलेली असते तेव्हा ऐन वेळेस येतो आणि मधूला उचलून तो एका सोफ्यावर ठेवतो। त्यामुळे खूप मोठा जीवाचं असं टेन्शन म्हणजे धोका टळलेला असतो, कारण देवकृपेने राघव हा घरी येऊन पोहोचलेला असतो। इकडे सिंधूला सुद्धा खूप टेन्शन आलेले असते, घरी कसे जायचे याच्या टेन्शनमध्ये ती विचार करत असते। राघवला फोन करते की राघव तुम्ही घरी गेले की नाही आणि मधुताईंची तब्येत कशी आहे। राघव म्हणतो की मधूला खरंच खूप त्रास होतो आणि आता काय करावे, माझ्यापुढे खरंच खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे, मला कोणताही पर्याय सापडत नाही। बाहेर पाऊससुद्धा इतका चालू आहे, मी ऐनवेळी कसा माझ्या मनाला माहीत आहे की मी इथे कसा पोहोचलो। सिंधू म्हणते की राघव सर मी सुद्धा ॲटो आणि ॲम्ब्युलन्सची बऱ्याच वेळची फोन लावते आणि वाट बघते, मात्र कुठेही काही उपलब्ध नाही, कारण पाऊस इतका मुसळधार चालू आहे की काही करावे ते समजत नाही। तेव्हा सिंधू म्हणते की राघव सर तुम्ही मधुताईंना धीर द्या। मधू जोरात ओरडत असते की राघव मला खरंच खूप त्रास होतोय। तर लगेच राघव म्हणतो की मधूचा त्रास आता वाढत चाललेला आहे, काय करावे कसे करावे काही समजेना। त्याचवेळी इकडे ऋषभ, काकू आणि इतर घरातील सर्वांना सांगत असतो की गाडी कशी काढावे आणि आता आपण घरी पोहोचू शकत नाही, कारण घरी पोहोचण्यासाठी जेव्हा पाऊस थांबेल तेव्हा आपल्याला घरी जाता येईल, कारण खूप काही पाणी बाहेर साचलेले आहे। तेव्हा काकू ही देवाला नमस्कार करते, देवा माझा जो काही रत्नपारख्यांचा वारस आहे त्याला सुखरूप राहून दे। आणि मधूला सुद्धा राजश्री फोन करून राघवला म्हणते की राघव तू घरी गेला की नाही। तेव्हा राघव म्हणतो की मी घरी आलेला आहे, पण मधूला इतका त्रास होतो की बाळ येण्याची सुद्धा वेळ झालेली आहे। तेव्हा इकडे मधू जोरात किंचाळत असते, सर्वांपुढे खूप असे टेन्शन उभे राहिलेले असते की आता काय करावे काहीच समजत नसते। राघव सिंधूला फोनवर म्हणत असतो की सिंधू येथे कोणतीही ॲम्ब्युलन्स उपलब्ध नाही, काय करायचे आता। सिंधू म्हणते की राघव मी सुद्धा खूप ॲम्ब्युलन्सवाल्यांना फोन केला पण कोणताही ड्रायव्हर तयार नाही, कारण बाहेर जाण्यासाठीच रस्ता नाही, तर मधुताईंना आता हॉस्पिटलमध्ये कसे न्यायचे। राघव म्हणतो की मधूचा जो काही त्रास आहे तो वाढतच चालला, मी एकटा काय करू शकतो, सिंधू तू ये ना। तर सिंधू म्हणते की राघव माझ्यापुढे सुद्धा कोणताही पर्याय नाही, कारण मी ऐनवेळेस तिथे नाही येऊ शकत। तर लगेच सिंधू म्हणते की राघव मला असे वाटते की मधुताईंना आता लेबर पेनसुद्धा सुरू झालेले आहेत। तर लगेच तेवढ्यात मधू म्हणते की राघव मला आता त्रास सहन नाही होत, मी आता खरंच काहीच करू शकत नाही। मधूचा तो किंचाळलेला आवाज ऐकून सिंधूला खूप त्रास होत असतो, तिच्या डोळ्यात सुद्धा खूप पाणी येत असते। तर लगेच सिंधू ही जोरात आई ग असे ओरडत असते। राघव म्हणतो की सिंधू तू बघितले ना मधूला किती त्रास होतो आणि मी एकटा काय करू। तर लगेच सिंधू ही स्वतःचा खूप मोठा असा निर्धार तयार करते आणि राघवला म्हणते की राघव तुम्ही एकटेच याच्यासाठी पुष्कळ आहात आणि मधुताईंची डिलिव्हरी आता राघव तुम्ही करू शकता आणि मी तुम्हाला जसे जसे सांगेल तसे तुम्ही करत जायचे। राघव म्हणतो की सिंधू तू हे काय बोलतेस, मी एकटा खरंच काही करू शकत नाही। राघवच्या डोळ्यात सुद्धा खूप पाणी येत असते, कारण बाळाची खूप त्याला काळजी लागलेली असते। तेव्हा सिंधू रडतच म्हणत असते की राघव हे आपले बाळ आहे आणि आपण आपल्या बाळाला काही होऊन देणार नाही आणि मधुताईंना सुद्धा नाही, दोघांना सुद्धा सुखरूप आपल्याला आता वाचवायचे। राघवचे पूर्ण हातपाय हे शांत होतात आणि तो फोन खाली धरतो। तेव्हा स्पीकर ऑन असतो। सिंधू म्हणत असते की राघव सर आता तुम्ही आणि मी मिळून आपल्या बाळाला सुरक्षित या जगामध्ये आणणार आणि ही डिलिव्हरी आपण दोघे मिळून करणार। तर लगेच मधू हे सर्व ऐकते आणि ती सिंधूला म्हणते की तुझं डोकं तर फिरलं नाही ना, तू हे काय बोलतेस। राघव मधूला म्हणत असतो की मधू हे खरंच खूप सोपे आहे, इतके अवघड नाही, तू शांत हो। तर लगेच सिंधू राघवला म्हणत असते की राघव तुम्ही फक्त स्वतःला हिम्मत तयार करा, कारण हे सर्व तुम्ही करू शकता, कारण हे खरंच खूप असे अवघड नाही, कारण जुन्या काळामध्ये सुद्धा ही घरी डिलिव्हरी होत होती आणि ते सुद्धा स्त्रिया करत होत्या। सिंधू म्हणते की राघव तुम्ही अगोदर स्वतःमध्ये हिम्मत तयार करा आणि मधुताईंची हिम्मत तुम्हाला तयार करून ठेवावी लागेल, तुम्ही त्यांना योग्य असे मार्गदर्शन करून। तेव्हा नाईलाजाने राघव पुढे कोणताही पर्याय नसतो आणि तो ही डिलिव्हरी करण्यासाठी तयार होतो।
तर लगेच सिंधू म्हणते की मी तुम्हाला ज्या काही वस्तू सांगते ते तुम्ही अगोदर एकत्र करून घ्या आणि गरम पाणी अगोदर घेऊन या आणि नंतर आणि एक कपडे वाळवण्यासाठी जी काही क्लिप असते ती क्लिप तुम्ही घेऊन या आणि एक टॉवेल आणि त्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ कॉलवर सांगते की पुढे कोणत्या टिप्स वापरायच्या आणि काय करायचे। तेव्हा राघव धावतच त्या वस्तू घेऊन येतो। तेव्हा मधूला खूपच त्रास होत असतो आणि ती जोरात ओरडत असते। त्यानंतर इकडे सिंधूच्या मोबाईलवर ऋषभचा फोन येतो आणि ऋषभ विचारतो की सिंधू वहिनी तू घरी गेली की नाही। तर लगेच सिंधू म्हणते की नाही, कारण घरी पोहोचणे खरंच खूप अवघड झाले आहे, मी इथेच हॉस्पिटलमध्ये आहे। देवाच्या कृपेने राघव सर ऐनवेळी घरी येऊन पोहोचले आणि आता मधुताईंना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी कोणताही पर्याय उपलब्ध नाही, त्यामुळे ही डिलिव्हरी आता घरीच होईल आणि ती डिलिव्हरी राघव सर स्वतः करतील। तर ते ऐकून काकू आणि इतर सर्वांना खूप मोठा धक्का बसतो। काकू म्हणते की सिंधू तुझे डोकं फिरले की काय, तू कोणताही विचार का करतेस। तर लगेच सिंधू म्हणते की काकू यावेळेस मला बोलायचा कोणताही चान्स तुम्ही घेऊ नका, कारण तुम्ही निगेटिव्ह विचार करण्याऐवजी पॉझिटिव्ह विचार करा आणि ही डिलिव्हरी कशी सक्सेस होईल यासाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना करा। यावेळेस येथे फक्त माझ्या बाळाचा आणि मधुताईंचा जीव वाचवणे हे माझ्या हातात आहे आणि त्यासाठी तुम्ही कोणताही तुमचा हा निर्णय माझ्यावर लादू नका आणि तुम्हाला जर हे निर्णय आवडत नसतील तर तुम्ही शांत राहा। तेव्हा सिंधू ऋषभला म्हणते की मी तुम्हाला नंतर कॉल करते, कारण ही जी काही टिप्स आहे त्याचे सर्व प्रोसीज मला राघवला सांगायचे। तेव्हा राघव काहींनी तो सामान घेऊन येतो आणि सिंधूला म्हणतो की सिंधू आता काय करायचे ते सांग। तर लगेच सिंधू म्हणते की राघव सर तुम्ही पहिल्यांदा मधुताईंना एका टेबलवर स्वच्छ ठिकाणी टाका आणि त्यांच्या अंगावर एक कापड टाका। सिंधू म्हणते की राघव सर अगोदर स्वतःमध्ये हिंमत तयार करा आणि शांत व्हा। तर लगेच राघव घाईने मधूच्या अंगावरती चादर टाकतो आणि सिंधू म्हणते की आता मधुताईंना लेबर्स पेन ह्या खूप जोरात चालू झालेल्या आहे आणि एक क्राउनिंग असते, ती क्राउनिंग आधी तुम्ही लक्षात घ्या। राघव म्हणतो की सिंधू क्राउनिंग काय असते। तेव्हा राघवला काहीच समजत नसते की क्राउनिंग म्हणजे नेमकं काय। तेव्हा सिंधू एका पोस्टरमध्ये बाळाचं जे काही डोकं आहे ते बाहेर आले की काय हे बघण्यासाठी सांगते, पण राघव तयार नसतो। सिंधू म्हणत असते की राघव विषय हा आपल्या बाळाचा आहे, त्यामुळे तुम्ही कोणतीही गोष्ट न लाजता करा। तर लगेच राघव हा चेक करतो तर बाळाचं कोणतंही डोकं बाहेर नसते आणि राघव जोरात ओरडतो की सिंधू असे काही नाही। सिंधू म्हणते की मधुताईंना लेबर्स पेन हा जोरात चालू झाला, त्यामुळे मधुताईंना पोटावर हात ठेवून जी काही कळ असते ती जोरात घेण्यासाठी सांगा, म्हणजे पुश करण्यासाठी सांगा। तेव्हा मधु ही जोरात किंचाळत असते आणि सिंधू तू कुठे आहे, लवकर ये असे बोलते। तर लगेच सिंधू म्हणते की मधुताई आपल्याकडे कोणताही आता पर्याय नाही आणि प्लीज तुम्ही हिंमत ठेवून दीर्घ असा श्वास घ्या आणि राघवला मदत करा। मधु जोरात हिंमत करून कळ घेत असते, पण मधु जोरात किंचाळते की सिंधू आता माझ्यामध्ये जीव सुद्धा राहिलेला नाही आणि मी आता कोणतीही अशी मदत करू शकत नाही। सिंधूला सुद्धा खूप टेन्शन येते आणि राघवला सुद्धा। राघव जोरात मधुच्या पोटावर हा दाबत असतो, पण सिंधू म्हणते की मधुताई तुम्ही प्लीज हिंमत हारू नका आणि स्वतःमध्ये अशी ताकद ठेवा। सिंधू म्हणते की राघव आता मी तुम्हाला जसे सांगते तेव्हा तशी तुम्ही मधुताईंना मदत करा। म्हणून सिंधू आपले पोट हे जसे दाबायचे असते ते राघवला दाबवण्यासाठी सांगते। तर राघव तसतसे मधुचे पोट दाबू लागतो। खूप काही प्रयत्न केल्यानंतर सिंधू म्हणते की राघव तुम्ही क्राउनिंग झाली की नाही ते आता परत बघा। तर राघव बघतो तर लगेच राघव खुश होतो आणि सिंधूला म्हणतो की आता आपल्या बाळाचे डोके दिसायला लागले। तर सिंधू सुद्धा खूप खुश होते आणि सिंधू राघवला म्हणते की आता जो काही गरम पाण्याचा टॉवेल आहे ना तो मधुताई खाली अथरा आणि त्याच वेळेस लाईट जाते। तर राघवला आणखीन टेन्शन येते, मधु जोरात किंचाळू लागते। तर राघव म्हणतो की सिंधू लाईट गेली। सिंधूला सुद्धा खूप टेन्शन येते आणि काय करावे म्हणून ती गणपती बाप्पांना हात जोडते आणि गणपती बाप्पा जेव्हा थोड्याच वेळात माझं जे काही मूल होईल आणि काही दिवसानंतर मी लवकरच ते मूल तुमच्या दर्शनासाठी घेऊन येईन, पण काही करा, कारण ह्या मुलाला आणि मुलाच्या जी काही ही डिलिव्हरी होत आहे त्या सर्वांना सुखरूप होऊन द्या। तर लगेच तेवढ्यात सिंधू म्हणते की राघव सर तुम्ही हिंमत हारू नका आणि कॅन्डल्स आणून सर्वत्र थोडासा उजेड करा। तेव्हा सिंधू म्हणते की इमर्जन्सी लाईट आहे ती स्टोरूममध्ये आहे। तेव्हा राघव धावतच ती इमर्जन्सी लाईट घेऊन येण्यासाठी जातो। तेव्हा सिंधू देवाला म्हणत असते की थोड्याच वेळात जे काही बाळाचे डोके आहे ते सुद्धा बाहेर आलेले आहे। राघव सरांना ही डिलिव्हरी चांगली होण्यासाठी देवा तू मदत कर।
त्यानंतर इकडे घरातील सर्वजण हे गणपती बाप्पाला हात जोडून प्रार्थना करत असतात की देवा हे सर्व काही सुखरूप होऊन दे। इकडे सिंधूची जी काही मैत्रीण असते डॉक्टर, ती म्हणते की सिंधू तुला काय वाटतं की राघव सर ही डिलिव्हरी सक्सेस करू शकतील की नाही। सिंधू पुढे सुद्धा खूप टेन्शन उभे राहिलेले असते, कारण संकटाचा सामना हा चालूच असतो। तेव्हा सिंधू म्हणत असते की मधुताई थोडासा दम धरा आणि एक जोरात अशी कळ करा, पुश करा। तर लगेच मधु ही जोरात कळ घेण्यासाठी जाते आणि मधु एकदम बेशुद्ध पडते। तेव्हा सिंधू पुढे आणखीनच टेन्शन उभे राहते। सिंधू राघवला म्हणत असते की राघव सर तुम्ही मधुताईंच्या चेहऱ्यावर पाणी टाका, कारण डिलिव्हरी करताना ही जी काही स्त्रिया असतात त्या अशाच बेशुद्ध पडत असतात, कारण त्या खूप थकलेल्या असतात। तर लगेच राघव मधुच्या चेहऱ्यावर खूप पाणी शिंपडण्याचा प्रयत्न करतो, पण मधु काही उठत नसते। तर सिंधू खूप रडत असते आणि आता काय करावे, काही मधुताईंना जर हॉस्पिटलमध्ये जर असत्या तर काहीतरी उपाय नक्की केला असता, तर आता काय करावे कुणापुढे काहीच टेन्शन चालत नसते। तर लगेच सिंधू विचार करते। राघव म्हणतो की सिंधू बोल काहीतरी, आपल्या बाळाचा हा विषय आहे आणि आपले बाळ आणि मधुताई या दोन्हीसुद्धा सुरक्षित असायला हवे। सिंधूसुद्धा तेच म्हणत असते की तेव्हा सिंधू म्हणत असते की हॉस्पिटलमध्ये जर असतात तर व्हॅक्यूम जे काही टेक्नॉलॉजी असते त्याद्वारे मधुताईंची डिलिव्हरी करण्यात आलेली असते। तर लगेच राघव रडतच सिंधूला म्हणतो की सिंधू हे सर्व घरी करता येणार नाही का। तर सिंधू म्हणते की राघव आता कोणताही माझ्यापुढे पर्याय नाही, प्लीज मला एकदा विचार करून द्या। राघव जोरजोराने मधुचे पोट दाबत असतो आणि मधु ही बेशुद्ध असते, पण काहीच होत नसते। तेव्हा राघव घाईने व्हॅक्यूम जो काही पंप असतो तो घेऊन येतो आणि स्वतः हिम्मत दाखवून तो मधुची डिलिव्हरी करतो आणि एक छान असे गोंडस बाळ राघवच्या हातामध्ये येते। राघव बाळाकडेच बघून खूप रडत असतो आणि सिंधू इकडे खूप अशी देवाला प्रार्थना करत असते। तेव्हा सिंधू ही रडतच डोळे उघडते, तर सिंधूला त्या व्हिडिओ कॉलमध्ये एक सुंदर असे गोंडस बाळ दिसते। सिंधूला खूप आनंद होतो आणि सिंधू ही जोरात आपली जी काही डॉक्टर असते तिला मिठी मारते आणि राघवसुद्धा बाळाकडे बघून खूप रडत असतो। सिंधू आणि राघवचे बाळ सुखरूप आलेले असतात आणि पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।